उन्हाचा पारा जो आहे तो दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि यामुळेच उष्माघाताने नागरिक जे आहेत ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आजारी पडण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत प्राथमिक आरोग्य स्तरावर जे आहे ते उष्माघात कक्षाचं जे आहे ते या ठिकाणी तयार जे आहे ते करण्यात आलेले आहे. आपण पाहू शकतो की प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अशा पद्धतीने उष्माघात कक्ष जे आहेत ते या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत. वातानुकूलित अशा पद्धतीचे हे उष्माघात कक्ष आहेत आणि त्या ठिकाणी उन्हाच्या संदर्भानं जर कोणी आजारी पडला तर त्याला वेळीच उपचार मिळावे यासाठी आरोग्य यंत्रणेमार्फत जे आहे ते या ठिकाणी उपचार सुविधा जी आहे ती या ठिकाणी तात्काळ जी आहे ती कार्यान्वित करण्यात आलेली आहे. साधारण जर पाहिलं तर आता एप्रिल महिन्याच्या अंतिम आठवड्यामध्ये या ठिकाणी उन्हाची तीव्रता जी आहे ती वाढत चाललेली आहे आणि मे या संपूर्ण महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऊन जे आहे ते या संपूर्ण भागामध्ये वाढत असतं. त्यामुळेच खबरदारी म्हणून आरोग्य विभागाने या ठिकाणी उष्माघात कक्ष अशा पद्धतीचे जे ते तयार केले आहेत. सर, उष्माघात कक्ष तयार करण्यात आलेले आहेत. काय नेमकी काळजी या संपूर्ण संदर्भाची आणि प्रशासन आरोग्य विभाग जे आहे ते अलर्ट मोडवर या संपूर्ण संदर्भात आलेलं आहे? आपण उष्माघाताबद्दल सतर्कतेसाठी आपण आपल्या प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एक उष्माघात कक्ष, ज्यामध्ये वातावरण थंड राहण्यासाठी एक कूलरची व्यवस्था आणि त्यासोबतच औषध उपचार तसेच IV फ्लुइड्स आणि डॉक्टर यांना आपण सुसज्ज असं उष्माघात कक्ष स्थापन करण्यासाठी सूचना दिल्या होत्या आणि त्याप्रमाणे आपण करण्यात आलेलं सुद्धा आहे. तर संपूर्ण तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये साधारणतः प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र असे उष्माघात कक्ष तयार करण्यात आलेले आहे का वाढत्या उन्हाची तीव्रता लक्षात घेता आणि सर्वाधिक काळजी जी आहे ती कुठल्या परिसरामध्ये घेतली जाते? आपला पूर्ण जो बेल्ट आहे यवतमाळचा, हा उष्णकटिबंधातच येतो आणि इथं तापमान सुद्धा जास्तच असते आणि तसेच वणी आणि पांढरकवडा साईडला जे खदानीचा एरिया आहे तिथे दोन्हीकडून तापमान हे वाढते. त्याच्यामुळे जमिनीपासून सुद्धा तापमान हे गरम असते. त्याच्यामुळे त्या साईडला जास्त उष्णतेचा इफेक्ट दिसून येतो. निश्चित वाढत्या तापमानाचा अंदाज लक्षात घेता उष्माघात कक्ष जे आहेत ते आता या संपूर्ण जिल्हा परिषद आरोग्य विभाग यंत्रणेमार्फत जे आहेत ते प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रावर या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे. विवेक गावंडे, TVN मराठी, यवतमाळ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.